मला जायचं होतं परित्राणाला आणि त्यासाठी मी सकाळीच उठले, अंघोळ वगैरे करून पूजा करून घेतली आणि त्यानंतर मुलीसाठी चपात्या करून घ्यायच्या होत्या, त्या करून घेतल्या आणि थोडा मेकअप करून घेतला, हलका लाईट मेकअप केला कारण परित्राणाला जायचं होतं. तेव्हा आमच्याकडे परित्राणासाठी सगळे जण पांढरेच वस्त्र घालतात, म्हणजे पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक म्हणून मानला जातो आणि कुठल्याही शुभप्रसंगासाठी आमच्याकडे परित्राण करायची पद्धत आहे. म्हणजे तुमच्या घरी लग्न असू देत किंवा घराची वास्तुपूजा असू देत, परित्राणाने सुरुवात झाली की सगळं कसं मंगल होतं. तर इथे मी निघाले ताईकडे जाण्याकरिता, कारण त्यांच्यासोबतच आम्ही लग्न घरी जिथे परित्राण होतं तिथे जाणार होतो आणि सोबत एक साडी घेतली कारण त्यानंतर मेहंदीचा सुद्धा कार्यक्रम होणार होता. आणि आम्ही पोचल्यानंतर भंतेजी आलेले होते. भंतेजींनी परित्राणाला सुरुवातसुद्धा केलेली होती. इथे होणारी नवरीसुद्धा बसलेली आहे आणि आमचे सगळे रिलेटिव्ह सगळ्यांनी परित्राणाचा लाभ घेतला. त्यानंतर भंतेजींनी सर्वांना प्रबोधनात्मक उपदेश दिला आणि मग आम्ही जेवण उरकून घेतलं दुपारचं. तर असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.